नमस्कार. मी विकास सावंत. निर्भीड कट्टा 24 मध्ये आपलं स्वागत करतोय. खरं तर नुकताच आपला 80वा जो काही स्वातंत्र्य दिन आहे तो साजरा झाला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 80 वर्षचा कालावधी लोटला. गांधींनी सांगितलं होतं की गावाकडे चला, कारण गावचा विकास हा गरजेचा आहे. पण आज 80 वर्ष उलटूनही काही गावामध्ये विकास हा खितपत पडलेला आहे. तर या अनुषंगाने मी सध्या उभा आहे पंढरपूर तालुक्यातील जी पालखी महामार्गावरील जे गाव आहे, ज्या गावी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असते, या गावातील काही तरुण जे आहेत, या तरुणांनी जो काही कथित ग्रामपंचायत मध्ये जो काही भ्रष्टाचार झाला, या भ्रष्टाचाराविरोधात जे काही अन्नत्याग आमरण उपोषण जे काही एल्गार पुकारलेला आहे, तर या संदर्भानं आपण आज या तरुणांशी बातचीत करणार आहोत. खरं तर युवा पिढी ही भारताची एक मोठी शक्ती आहे. आज एक जागतिक अर्थव्यवस्था म्हणून वावरताना या युवा पिढीकडे प्रचंड असं सामर्थ्य आहे. पण गावचा विकास किंवा जो काही निधी आलेला आहे, हा निधी योग्य प्रकारे आणि योग्य मार्गाने न वापरल्यामुळे कदाचित या पिढीची जी काही ऊर्जा आहे ही या उपोषणामध्ये वाया चाललेली आहे असं मला वाटतं. तर आपण या तरुणांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तर नमस्कार, बसा. तर आज साधारणपणे कितवा दिवस आहे उपोषणाचा? आज दुसरा दिवस आहे आमचा उपोषणाचा. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लिहिलंय त्याच्यावरती की 10 वर्षापासून ह्या काही जो काही भ्रष्टाचार आहे, कथित भ्रष्टाचार, तो घडतोय. पण माझा प्रश्न असा आहे की 10 वर्षानंतर या गावातील जे काही ग्रामस्थ आहेत, कारण तुम्हाला प्रत्येकाला संविधानानं काहीतरी अधिकार दिलेले आहेत, लोकशाहीनं तुम्हाला काहीतरी अधिकार दिलेले आहेत, मग 10 वर्ष तुम्ही का शांत बसला? कारण याच्या अगोदर आवाज उठवणारच कोण नव्हतं ना. ह्यांची मागच्या 10 वर्षापासून जे चालू आहे, ह्यांची पूर्ण दंडेलशाही चालू आहे. दंडेलशाही म्हणजे काय नेमकं काय? एखादा युवक जर काम करत असला, कागदपत्र ग्रामपंचायत भ्रष्टाचार करा, त्याला दाबणं, पोलीस स्टेशनच्या मार्फत त्याला धमकावणं, गुन्हा दाखल करतो म्हणणं, यामुळं कुठल्याही तरुणांनी मध्यस्थी करून थांबवायचं घेतलं होतं. गुन्हा दाखल करणं म्हणजे मग तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानामध्ये. मग ज्या वेळेस तुम्ही हे आंदोलन, मग आता हे दाबण्याचा प्रयत्न कोणी करतंय का? म्हणजे जे काय तुम्ही अन्नत्याग उपोषण सुरू केलंय, तुमच्यावर काही राजकीय असो, सामाजिक असो किंवा प्रशासकीय असो दबाव आहे? आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही, कारण आमचा जन्म शेतकऱ्यांसाठी, शेतकरी चळवळीसाठी झालेला आहे. त्यामुळं आम्ही कुणाच्या राजकारणाला कुणाची भीक घालत नाही ना, आम्हाला दबाव येण्याची काही गरज बी नाही, आम्ही त्या दबावाला जुमानत बी नाही. खरं तर गणेश लामकणे जे असे युवक आहेत, जे पंढरपूर तालुक्यामध्ये ऊस दराचं आंदोलन चालू होतं, त्या काळात सुद्धा या युवकानं प्रचंड असं अन्नत्याग केल्यामुळं जो काही शेतकऱ्यांना न्याय मिळाला. तर नक्कीच जे काही शेतकरी आहेत ते म्हणजे आपल्या कामावरती खुश आहेत. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला वाटतं का हे उपोषण करून जो काही कथित भ्रष्टाचार झाला तो बाहेर येईल असं तुम्हाला वाटतंय? 100% भ्रष्टाचार बाहेर निघणार. मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, गेली 5 वर्ष असेल किंवा 10 वर्ष असेल, ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालाय. आपलं गाव हे सोलापूर जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज पालखी तळान श्रेष्ठ म्हणून मानलं जातं. याच देवाच्या दरबारात जर भ्रष्टाचार होत असेल तर हे अधिकारी करतात काय? तुमच्याकडे जे पुरावे आहेत का काही? हो, आमच्याकडे पुरावे आहेत ना, आम्ही देतो पुरावे. साधारणपणे आता तुम्ही म्हणताय जो काही भ्रष्टाचार आहे हा थोडक्यात पैशाच्या अनुषंगानं आहे, बरोबर? मग आपण नंबर मध्ये बोललं पाहिजे. पैसा मग साधारण आकडा किती आहे तुमच्या मते? साधारण हा आकडा 3.5 कोटीच्या आसपास आकडा आहे. यांनी सगळा टोटली भ्रष्टाचार केलेला. ग्रामसेवक असेल किंवा इतर गावातील पदाधिकारी असेल, यांनी पाक व्हिडिओ पर्यंत पैसे गेलेले आहेत. तुम्ही म्हणताय, पण माझा प्रश्न असा आहे की गावामध्ये या 10 वर्षामध्ये कसलीच कामं झाली नाहीत? दाखवून द्यावं ना त्यांनी. कुठल्या योजनेचा किती निधी आला, त्यासाठी किती खर्च केला, कोणती कामे झाली, हे दाखवून द्यावं. यासाठी आम्ही उपोषणाला बसलोय ना. सध्याचा काळ जसं मोदी सरकार आलं, हे सगळं डिजिटल झालंय, बरोबर का नाही? मग जो काही ग्रामपंचायतीचा जो काही तुम्हाला निधी येतो वरून आणि जो काही त्याचा खर्च होतो ते ऍपवरती दिसतंय की? बरोबर आहे तुमचं, डिजिटल झालं म्हणताय, ॲपवरती दिसतं म्हणताय. मग आम्हाला आता सांगितलं जातं की 2 महिन्याचा वेळ द्या. 2 महिन्याचा डिजिटल कशाला वेळ लागतो ना? ऍपवरती जी रक्कम दाखवलेली आहे, ऍपवरती जी काही रक्कम आहे, मग ती नेमकी कशाची? ह्यांनीच कामं केलेली आहेत, ह्यांची बिलं काढलेली आहेत, भ्रष्टाचार केलेले आहेत सगळा. उदाहरणार्थ 10 लाखाचं काम असेल तर तिथं दाखवा त्यांनी काम केलेलं कोणत्या. जिल्हा परिषदच्या शाळेचा विषय आहे, मशानभूमीतला गावातला विषय आहे, पालखी तळावरचा विषय, असे बरेच आहेत. प्रत्येक क्षेत्रात ह्यांनी काम करून भ्रष्टाचार केलेले हे आमच्यापाशी पुरावे आहेत. हे जे काही आंदोलन करते आपले युवक आहेत, या गावचे ग्रामस्थ आहेत, तर मला काही तरुणांनी असंही सांगितलं की ज्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी आपल्या इथं मुक्कामी होते, ज्यावेळेस याच्यापूर्वी काही तरुणांनी गावातील, म्हणजे मला काही चर्चा समजली की तरुणांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला,
परंतु त्यांची गाव गुंड म्हणून अशी त्यांची नोंद दिली गेली असं तरुणांचं काही म्हणणं येतं. 100% दिली गावगुंड मधून त्यांची. जे तरुण एखादा गावातलं 2-4 तरुण असतील त्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. पण ह्या ग्रामपंचायत असेल किंवा गावातली इतर कोणी असेल, ह्यांनी काय करायचं, त्या तरुणावर दबाव टाकायचा, पोलीस स्टेशनला फोन करून सांगायचं. हा दबाव मग नेमकं कोण टाकते की गावातली जी म्हणून विचार राज 2 मिनिटं साहेब, जी ज्यांना भ्रष्टाचार गावातला करतेत ह्यांना सण होत नाही, ह्यांनीच गुन्हा दाखल करायचा. बाबा शासकीय कामात अडथळा आणतो, ही कामं आमची ग्रामपंचायतची करू देत नाही, मग ह्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्या युवकांचं काय चुकत नाही, त्यांच्या मागण्या रास्त होत्या, पण त्यांच्यावर ही स्वतः पोलीस प्रोटेक्शन आणून दबाव आणतात. मग तुम्हाला काय म्हणायचंय, देशाला 80 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन, मग लोकशाही आहे देशात? लोकशाही नाही, ही सगळं दबाव तंत्र चालू आहे, सगळा भ्रष्टाचार चालू आहे. आम्ही लोकशाही मानत नाही. जे असेल त्यांनी दाखवा ना. आता मगाशी मीटिंग झाली 5 मिनिटापूर्वी, मग आम्ही जे मुद्दा आहेत आमचे त्याच्यावर आम्ही म्हणलं आम्हाला काय तर प्रूफ द्या. आमच्या 16, 18, 19 मुद्द्यातला ह्यांच्यापाशी एकही प्रूफ द्यायला नाही. ह्याचा अर्थ काय? भ्रष्टाचारच आहे ना. त्यांच्याकडे बिल आहेत ना. दाखवावं ना त्याने असेल तर. आम्ही बी दाखवतो कुठं काम केलेलं. बिलं असेल म्हणा, आम्हाला मागच्या 5 वर्षातलं बँक स्टेटमेंट द्या, कुठं विकास कामं कुठे झाली, त्याचा निधी किती आला, ती कामं कुठं आहे, ती काम चालू आहे का, ह्याची सगळा तपशील द्यावं ना आम्हाला. एक लक्षात घ्या की प्रत्येक गावाला भरघोस निधी शासन देत असतं, बरोबर नाही? मग साधारणपणे या पिराची कुरोली गावासाठी प्रतिवर्षी किती निधी येतो? प्रतिवर्षी किमान 20 लाखाच्या पुढे तर निधी आहे. संत तुकाराम महाराजाचं पालखी तळ असल्यामुळे शासनाचं ती काय त्यांच्या ऍडजस्टमेंटनुसार निधी टाकला जातो. पण ह्याच्यातली कामं दाखवा ना तुम्ही. मला सांगा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विचारतो, रस्त्याला व्हॅलिडिटी आहे का नाही? एक जर रस्ता केला, गेल्या वर्षी केला, त्याला 2-4 वर्ष रस्त्याला ते आहे व्हॅलिडिटी. तीच रस्ता त्याच्यावरच पुन्हा करणं, त्याचीच 3 वेळा बिलं काढणं, ही कुठल्या कायद्यात बसते ग्रामपंचायतच्या? आता तुमचा दुसरा दिवस आहे, मग प्रशासनाने म्हणजे दखल घेतली का तुमच्या या उपोषण जे काय आहे, दखल घेतली? प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला 2 महिने वेळ द्या, आम्ही देऊ शकत नाही. जोपर्यंत गावाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. तुम्हाला उपोषणाला बसणार आहे म्हटल्यानंतर कॉल करून किंवा काहीतरी धमकवण्याचा प्रयत्न किंवा बाबा करू नको असं काही तुम्हाला सोबत घडलं का? आलता ना, विस्तार अधिकाऱ्यांचा फोन आलता, आम्हाला वेळ द्या, आम्ही तुम्हाला माहिती देतो. पुरावा आहे तुमच्याकडे? आहे ना, आमच्यापाशी रेकॉर्डिंग आहे. तर यांचं म्हणणं असं येतंय की हे उपोषणाला बसण्यापूर्वी मग विस्तार अधिकाऱ्यांचं काय म्हणणं येत होतं? विस्तार अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही ग्रामपंचायत कडून माहिती मागवतो, आणि ग्रामपंचायतवाल्यांचं म्हणणं आहे आम्ही पंढरपूरच्या ऑफिसनं माहिती मागवतो. ह्यांचं चाललंय काय? त्या दोघांचं मिली बघत आहे. तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला न्याय मिळेल अशी आशा तुमच्याकडे शिल्लक आहे का? आम्हाला 100% न्याय मिळणार, कारण आम्ही गावासाठी जीव गेला तर चालेल, पण आम्ही उपोषण सोडणार नाही. कारण 100% सांगतो खात्रीनं ह्याच्यात भ्रष्टाचार आहे, आणि याचे पुरावे बी आहेत. त्यांचं येऊ द्या, आम्हाला पावत्या देऊ द्या, कामाचं स्वरूप दाखवू द्या, आम्ही मान्य करायला तयार आहे. पण आम्हाला जी स्पॉट झालेली काम आहे ती ह्यांनी दाखवून द्यावी. दुसरा मुद्दा असा की जे काय गावची सेवा करण्यासाठी किंवा गावचा विकास करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता, बरोबर का नाही, हे तर गावानंच निवडून दिलेलं असतं, तुमचं प्रत्येकाचं मत असतं त्याच्यामध्ये. मग तुम्हाला ग्रामस्थांची भूमिका काय आहे, जे काय तुम्ही आमरण उपोषण करताय त्या अनुषंगानं त्या प्रत्येक ग्रामस्थाला काय वाटतंय? प्रत्येक ग्रामस्थाला हेच वाटतंय की आता लढाई आर पारची आहे, ह्याच्यात दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. सगळ्यांनी माहित आहे गावात भ्रष्टाचार झालाय. ती थोडक्यात लोकशाही असून या गावामध्ये दडपशाहीचं एक वातावरण निर्माण केले गेलं असं तुमचं एकंदरीत मत आहे. ठीक.